हॅलो गाईज, आपण आलाय स्वर्गात म्हणजे चक्क प्रतिशिर्डी तर नाव ऐकूनच असाल तुम्ही. पुण्यापासून जवळच. तर चला आपण भेटूया साईबाबांना. तर चला, कसे आहात सर्वजण. अंकुश जाधव व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आणि मी अंकुश आणि ही आहे शुभांगी. तर आपण चाललो आहे साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी. पुण्यापासून जवळच साईबाबाचं एक मंदिर आहे. आपण तर शिर्डीला जाऊ शकत नाही कारण आपल्याला सुट्टी नसते, परंतु एका दिवसाच्या ट्रिपमध्ये प्रति शिर्डी इथं तर नक्कीच जाऊ शकतो. श्री साईबाबा संस्थान पुण्यामध्येच एक तळेगाव दाभाडेपासून जवळच 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावरती प्रति शिर्डी म्हणून एक साईबाबा संस्थान आहे. तर तिथं सेम जसं आपण शिर्डीला गेल्यानंतर अनुभवतं तसंच या प्रति शिर्डी या ठिकाणी अनुभवतं. तर तुम्ही इथं आल्यानंतर उन्हाळ्यात येऊ, हिवाळ्यात येऊ किंवा पावसाळ्यात येऊ, इथं तुम्हाला चक्क निसर्गरम्य वातावरण तुम्हाला पाहायला भेटतं. तर आहे पुणे मुंबई हायवे. या हायवेनेच आम्ही तळेगाव दाभाड्यावरून साधारणतः 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावरती प्रति शिर्डी एक आहे. प्रति शिर्डीला जाताना मध्येच रस्ता लागतो. रस्त्यानं जाताना तिथे एक गणपतीचं भव्य असं तिथं मंदिर पण तुम्हाला दिसायला भेटेल. तर ते पण आपण जाताना तर बघणारच आहोत, परंतु सर्वात आधी आपण ओम साईराम आणि चाललोय आता साईबाबाच्या दर्शनासाठी. तर जाताना तुम्हाला इथं भक्त निवास वगैरे पण असतो आणि त्यानंतरच इथं प्रसाद वगैरे भेटतो. तुम्ही बघू शकतात अतिशय निसर्गरम्य वातावरण आणि साईबाबाच्या चरणी आपण जसं आलोय तसंच तुम्हाला साईबाबांचं पण दर्शन करून देणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर हे तुम्ही बघू शकतात आपण चाललोय आता मध्ये आणि साईबाबांचं दर्शन घ्यायचंय. जास्त करून इथं कॅमेरा हा अलाउड नसतो, तरी पण आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू, कारण मध्ये गेल्यानंतर कॅमेरा आपल्याला बंद करण्यास सांगतात. त्यानंतर तुम्ही बघू शकता तिथं आपण प्रवेशद्वार जे आहे त्या प्रवेशद्वारमधून मध्ये चाललोय आणि मध्ये गेल्यानंतर साईबाबाचं दर्शन वगैरे घेतल्यानंतर कॅमेरा अलाउड नसल्यामुळं आपण व्हिडिओ काढू शकत नव्हतो, परंतु बाहेरच एक शनी महाराजांचं मंदिर होतं, तिथं आपण जाऊ शकत होतो आणि शनी महाराजांच्या मूर्तीवरती आपण कॅमेरा वगैरे सगळं चालूच ठेवलेला होता. तिथं तर आपल्याला कोणी काही बोललं नाही. हे बघा, तिथं प्रति शिर्डी म्हणजे शनी महाराजांची एवढी मस्त आणि सुंदर भव्य रूपी असं शनी महाराजांची मूर्ती, असं जणू काही शनी महाराज आपल्यासोबतच बोलत होते असं वाटत होतं. तिथं आम्ही दर्शन वगैरे घेतलं. मग साईडला ऋषीन ते उभे होते, म्हणजे आपण द्वारकामाईमध्ये जाऊ आणि त्यानंतरच आम्ही द्वारकामाईमध्ये आलो. तुम्ही इथं बघू शकता द्वारकामाईमध्ये इथं मस्तपैकी आरामदायक एक कुत्रा पण झोपलेला होता आणि त्याला पण आम्ही बघितलं. आणि मध्ये जाताना द्वारकामाईमध्ये गेलो तर हे बघा, प्रत्येक भाविक भक्त तिथं आलेले होते आणि तिथे येऊन द्वारकामाईला साष्टांग म्हणजे साईबाबाला नमस्कार करत होते, दर्शन घेत होते. आणि इथं एकच हे होतं की जे कोणी 1 रुपया असेल, 2 रुपये असेल, उभं जे कोणी करल त्याची इच्छा मात्र पूर्ण होते असं सांगण्यात येत होतं. मग आम्ही पण तिथं 1 रुपया असेल तो उभं करून बघितलं आणि द्वारकामाईमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं. त्यानंतरच बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर तिथं साईबाबांचं एक छोटंसं मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये पण आम्ही दर्शन घेतलं. मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर तिथूनच बाहेर निघालो आणि आम्हाला सगळ्यांना गुरुवार असल्यामुळं आम्ही तर जेवण करणार नव्हतं, परंतु तुम्हाला मी सांगतो की जर तुम्ही साईबाबाला आले, प्रसाद म्हणून इथं जेवण पण भेटतं, त्या जेवणाचा पण तुम्ही महाप्रसादाचा लाभ घ्या. तर बघा, आम्ही मस्तपैकी आणि निसर्गरम्य वातावरणात आणि साईबाबाचं दर्शन घेतल्यानंतर मन असं खुश होऊन गेलो होतं. तर तुम्ही बघू शकता, ते बघा एकदम मस्त वाटत होतं. तुम्ही जर पुण्याला राहत असाल तर एकदा नक्कीच साईबाबांच्या भेटीला इथे या. त्यानंतर आम्ही आलो. रस्त्यानेच येताना गणपती बाप्पांचं भव्य मोठं असं स्मारक इथं लागतं आणि ते मूर्ती वगैरे इतकी छान होती की इथं आल्यानंतर आम्ही गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी थोड्याफार पायऱ्या आहे वरती चढत होतो आणि तिथून जर खाली बघितलं तर पुन्हा दिसत होता. वाव, एकच नंबर निसर्गरम्य. असं वाटत होतं की इथंच राहू.